कळत नकळत या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री रुजुता देशमुख. सध्या ती स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून घराघरात पोचते. मराठी मालिका विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी ती एक आहे. तिच्या प्रोफेशनल करिअरबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण पहिल्यांदाच तिने तिच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलंय. अनुरूप विवाह संस्थेच्या चॅनलला तिने मुलाखत दिली. पती शिरीष जोशी यांच्यासोबत तिने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांची फिल्मी लव्ह स्टोरी सांगितली. शिरीष यांनी तिला थेट लग्नासाठी विचारलं होतं. लँडलाईनवर फोन केला आणि थेट फेब्रुवारी महिन्यात लग्न करूया का असं विचारलं. याबद्दल स्पष्टीकरण देत दोघं म्हणाले, 1999ची गोष्ट आहे. 2000 वर्ष सुरू होणार होतं. त्यामुळे 2-2-2 अशी तारीख पुन्हा येणार नव्हती. शिरीषला तारखांचं फार महत्त्व आहे. 1999मध्ये आम्ही शाहीर मालिकेच्या सेटवर भेटलो. त्यामध्ये शिरीष अभिनय करत होता आणि मी कॉस्ट्युम्स करत होते. तेव्हा वाईमध्ये असताना आमची चांगली मैत्री झाली. मुंबईत आल्यावर फक्त आम्ही दोघंच भेटायचो. पुढे शिरीष म्हणाले, ती इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला तिच्याबद्दल माहिती मिळायची. ती काय काम करते, घरचे काय करतात, आणि जेव्हा कळलं की ही निर्मात्यांची मुलगी असून सुद्धा सेटवर कॉस्ट्युम्स करते, तेव्हा तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तिचा स्वभाव सुद्धा चांगला होता. त्यामुळे गोष्टी हळूहळू पुढे जाऊ लागल्या. त्यानंतर शिरीष यांनी कसं प्रपोज केलं याबद्दल रुजुता म्हणाली, एका सरांच्या ऑफिसमध्ये मी फोटोज घेऊन बसले होते. तेव्हा शिरीष सुद्धा शेजारी बसला होता. केबिनच्या बाहेर सोफ्यावर आम्ही बसलो होतो. तिथेच त्याने मला 2-2-2000ला लग्न करशील का असं विचारलं. 2000 साली आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आणि एकत्रच आमच्या घरी सांगितलं. तर लग्नाआधीच मी त्याच्या घरी राहायला लागले होते. तेव्हा लोक विचारायचे म्हणून आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आणि मग घरी सांगितलं. घरच्यांना फक्त लग्नानंतर सासू-सासऱ्यांनी अभिनयात करिअर करायला परवानगी द्यावी हीच मागणी होती. शिरीषची बँकेत नोकरी असल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम आलाच नाही असं यावेळी दोघांनी सांगितलं. म्हणजे 1999मध्ये जेव्हा लिव्ह इन हा प्रकार कोणालाही माहीत नव्हता, त्या काळात दोघं एकत्र राहिले. 21 वर्षांची असताना रुजुताने लग्न केलं. शिरीष आणि रुजुता यांच्यात वयाचं सुद्धा फार अंतर आहे. असं असताना सुद्धा दोघं एकमेकांना अगदी आयडियल ठरले. रुजुताच नाही तर तिची लेक साजिरी सुद्धा आता सिनेविश्वात काम करते. एप्रिल मे 99 या सिनेमातून तिने पदार्पण केलं. तर आता मी होणार सुपरस्टार या शोची ती होस्ट आहे. शिरीष आणि रुजुता पॅरेंटिंग गोल्सही देत आहेत. तुम्हाला यांची लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.